आयला कोणाला हुडको, कोणच गाव नाही, कोणच दिसत नाही, कोणाला हुडको. ए कॉमेड सुन बाय, ए अगं इकडे 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 ये ये इकडे 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 ये. काय पळ झालं? पळ 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 जरा ये 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 काय झालं? काय झालं? ये लवकर ये लवकर. काय झालं? काय झालं? हे बघ ये, ए बघतो तो तो तो. नमस्कार. हा रोनाल्डचा फूड प्रोसेसर. हा फूड प्रोसेसर मराठी माणसासाठी बनवलेलं मशीन आहे. याच्यामध्ये मिक्सर आणि फूड प्रोसेसर असं आहे. याच्यामध्ये मिक्सरची 2 भांडी येतात. हा मोठा पॉट आहे, छोटा पॉट आहे. जनरली काय होतं, मिक्सरमध्ये आपल्या वाटण होत नाही प्रॉपर. याच्यामध्ये अर्धी मिरची होणार आहे, 2 वेलची होणार आहे, सुक्या खोबऱ्याची पावडर, बिना पाण्याचा मसाला. अगदी 2 पाकळ्या लसणाच्या जरी टाकल्या तरी याच्यामध्ये होणार आहेत. बघा, त्याचं असं बसवून घ्या. हा त्याचा ऑन आहे, हा ऑफ आहे आणि इंचर आहे. तुम्हाला काही सेकंदामध्ये झालेला आहे. सुकं खोबरं टाका, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. अगदी हाताने पीस करून टाका, काही प्रॉब्लेम नाही आहे. काहीही राहणार नाही, पूर्ण स्मॅश होणार आहे. आता आपल्याला फूड प्रोसेसर वापरायचं आहे. मिक्सरच्या ठिकाणी फक्त कॅप लावून घ्या. फूड प्रोसेसरचं भांडं लावा. फूड प्रोसेसरचं भांडं लावताना हँडल स्विचच्या बाजूला ठेवा आणि क्लॉकवाईज फिरवा. ब्लेड ठेवा. हे जे ब्लेड आहे ते 80% कामं याच्यामध्ये होतात. याच्यामध्ये कणिक मळणं होतं, भाजी चिरणं होतं, ज्यूस होतो, शेक होतं. कणकेमध्ये चपातीचं कणिक, भाकरीचं कणिक, तुम्हाला पुरणपोळीची कणिक. याच्यामध्ये मिक्सिंगची कामं होतील. खवा मिक्सिंग, गुलाब केक, एग बीटिंग, आईस्क्रीम, श्रीखंड, ताक, लोणी, पुरण फक्त थंड करून घ्या. मिक्सिंगची कामं होतील. खवा मिक्सिंग, गुलाबजामुन मिक्सिंग ठेवा आणि पुरण होणार आहे. हा फक्त स्टार्ट करा. काहीही राहणार नाही. हे बघा, अगदी 15 ते 20 सेकंदात पुरण होणार आहे. अगदी लोण्यासारखं पुरण होईल. याच्यामध्ये बिना पाण्याचा मेदूवडा होणार आहे. एक थेंब पाणी न टाकता याच्यामध्ये होणार आहे. जनरली मिक्सरमध्ये मेदूवडा हा अजिबात होत नाही. केला तर पूर्ण स्मॅश होतो, पाणी टाकावं लागतं. आणि जर केलेला असेल तर पूर्ण असा चिकट वडे होतात. याच्यामध्ये बिना पाण्याचा रवाळ असं पीठ मिळणार आहे. याच्यामध्ये स्टार्ट करा. पूर्ण बघा तयार झालेला गोळा आहे. बघा, याच्यामध्ये कणिक मळूया. तुम्हाला 350 ग्रॅम पीठ हे अगदी 35 सेकंदामध्ये होतं. कणिक टाकली आणि पाणी फक्त तेल टाकतं तसं टाकून द्या. याच्यामध्ये पूर्ण कणिक कुटून होते आणि नंतर असा पूर्ण गोळा मिळून जातो. खव्यासारखी कणिक झाली की पाणी टाकायचं बंद करा, मशीन बंद करा. बघा, एकच असा गोळा मिळणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला पुरणपोळीची कणिक मिळेल, पापडाचं पीठ मिळेल, पुरीची कणिक मिळेल. अगदी तुम्हाला कशाचंही पीठ, अगदी चकली, करंजा, अनारस, पापडी ह्याची सगळी पीठं मिळून मिळतील. अगदी काही सेकंदामध्ये. अर्धा किलो कणकेसाठी 30 ते 35 सेकंद लागतात. बघा, याच्यामध्ये नारळ खोणीचं आहे, ज्यूसचं आहे. हे फक्त जाळे आहे. जाळीचा जो तिरका कान आहे तो मागं खाचेमध्ये बसवा आणि याच्यामध्ये 3 असं अटॅचमेंट आहेत. हा रॉड पहिला ठेवून घ्या. याच्यामधले छोटं फूल आहे तो या रॉडवरती ठेवा आणि स्लाइटली 2चं स्वीट ठेवा. ऑन करा. याच्यामध्ये ज्यूस होणार आहे, लिंबाचा ज्यूस होणार आहे. हे जे मोठं आहे त्याच्यामध्ये मोसंबीचा ज्यूस होणार आहे. आणि ही आहे त्याची नारळ खोणी. 1 मिनिटामध्ये एक असा नारळ खोण होणार आहे. हे बघा, स्टार्ट करा. हा नारळ आहे, हा फक्त स्लाइट याच्यामध्ये फिरवून घ्या.
बघा याच्यामध्ये 2 ब्लेड आहेत. हे खिसणीचं आहे, हे चकत्या करायचं आहे. हा रॉड ठेवा, हे चकत्याचं आहे. याच्यामध्ये काकडी, गाजर, मुळा, बीट सॅलडसाठी चकत्या होतील किंवा कांदा चिरून होईल, बिर्याणीचा कांदा होईल, सॅलडचा कांदा होईल. याच्यामध्येच तुम्हाला चायनीजचा कोबी होईल. हे बसवून घ्या फक्त या ब्लेडमध्ये. दातेरी बाजू आहे, प्लेन बाजू आहे. दातेरी बाजू कुठल्याही बाजूनी फिट करा, प्लेन बाजू प्रेस करा. याच्यामध्ये ठेवा फक्त. याच्यामध्ये काकडी, गाजर, मुळा, बीट बघा नुसतं काच याच्यामध्ये टाका असं. याच्यात काय काय येते का मला? जनरली कारल्याचं आपल्याला करता येत नाही. कारल्याचा जो एकदम स्लाईस चकत्या पाहिजे असतात, याच्यामध्ये नुसतं कारलं टाका आणि हे करा बघा. बघा ही खिसणीचं ब्लेड आहे. याच्यामध्ये काकडी, गाजर, मुळा, बीट कोशिंबीरसाठी करता येईल किंवा दुधी गाजराच्या हलव्यासाठी करता येईल. 5 किलो गाजर याच्यामध्ये 2 ते 2.5 मिनटामध्ये होतात. हे पण सेम स्लायसरसारखं बसवून घ्या, याच्यामध्ये ठेवा आणि तुम्ही फक्त गाजर याच्यातून टाका. तो कोबी असा टाका. तुम्हाला भाजीसाठी मिळेल किंवा कोशिंबीरसाठी मिळेल किंवा मंचुरियनसाठी कोबी पाहिजे आहे तो मिळून जाईल. बघा असा तुम्हाला कांदा आहे. भाजीसाठी करता येईल, बुर्जीसाठी करता येईल, कोशिंबीरसाठी करता येईल, कुठल्याही भाजीसाठी करता येईल. असा कांदा टाकून द्या आणि फक्त ऑन करा. सगळा काही सेकंदामध्ये याच्यामध्ये तुम्हाला असा कांदा मिळणार आहे. तुम्ही कशासाठी बघा या स्लायसरवरतीच आपल्याला कांद्याच्या चकत्या होतील आणि कोबीचा जो कोबीचा आहे आपल्याला चायनीजसाठी जो पाहिजे असतो तो कोबी याच्यामध्ये मिळणार आहे. हो का अगदी बटाट्याच्या तुम्हाला बटाट्याच्या भजीसाठी किंवा वेफर्स म्हणून करता येतील असा बटाटा फक्त टाका आणि स्टार्ट करा. याचे जे वेफर्स आहेत हे येते याच्यामध्ये वेफर्स म्हणून वापरू शकता किंवा तुम्ही बटाटा भजी म्हणून वापरू शकता. हे मशीन तुम्हाला मिळणार आहे पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये. ह्याची किंमत आहे 7,800 आणि आपण गुढीपाडव्यासाठी किंवा नवीन वर्षासाठी डायरेक्टली 1,000 रुपये लेस करून देतोय. तुम्हाला घरपोच मशीन मिळणार आहे 6,800 मध्ये. जर पुण्याच्या बाहेर किंवा मुंबईच्या बाहेर जर तुम्हाला मशीन पाहिजे असेल तर तुम्हाला कुरिअर करू, पण कुरिअरचे चार्जेस एक्स्ट्रा लागतील. माझा नंबर आहे 9011022357 किंवा दुसरा नंबर आहे 7588682586. या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. बघा या मशीनचे सर्व स्पेअर पार्ट हे तुम्हाला मिळणार. हे मशीन आम्हीच बनवतो, आम्हीच विकतो आणि आम्हीच सर्व्हिस देतो. त्यामुळे याचा एक स्क्रू जरी पडला तरी तुम्हाला मिळणार आहे. याचे फक्त आपल्याला पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये मशीन मिळणार आहे. थँक्यू. बया ही तर कसली भारी मशीन आहे, मला पण पाहिजे आता. आम्ही बाहेर उभं राहून सगळं बघितलं तुमचं. काय 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 बारीक सारीक करताय. म्हणजे संसारात जी पण काय बायला करायची ती गरजच पडणार नाही, सगळी मसनच करणार आहे. अगं म्हणून तर तुला बोलवलं हे बघायला. बरं झालं बघा. हो का ह्या गुलब्याच्या कॉमेडीनं मला बोलवलं म्हणून मी इथं आली. तुमचं लय उपकार बर का, तुम्ही ह्यांना दाखवायसाठी आम्हाला बोलवलं. मला बी मशीन पाहिजे, देता का एक? प्राइस बी ऐकली, प्राइसचं काय नाही आता. एवढं स्वस्तात आम्ही मशीन घेतलंय
तुम्ही पण घ्या. घ्यायलाच पाहिजे. अव तुम्हाला वेळ कुठं आहे एवढं बारीक चिरतन कुठं बसायला? घ्या लवकर आणि संसारात वेळ वाचवा, कामावर जावा. कशाला घरात बसता?